हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. आज आपण करणार आहोत एक पारंपरिक गोड पदार्थ, गव्हाची खीर. ही गव्हाची खीर पूर्वी सणासुदीला सगळ्या घरातनं हमखास केली जायची. आता त्याचं प्रमाण जरा कमी झालं आहे, पण अजूनही ती सगळ्यांना तेवढीच आवडते आणि ती अतिशय पौष्टिक आणि खूपच छान लागते. सो करूया सुरुवात. चला. गव्हाच्या खिरीसाठी आपण इथे घेतोय 2 वाट्या गहू, गूळ आहे, जायफळ आहे, काजू आहेत, वेलची पावडर, नारळाचं दूध, साधं दूध आणि चवीपुरतं मीठ. गव्हाच्या खिरीसाठी मी इथे हा जो गहू घेतला आहे, 1 वाटी गहू घेतला आहे. आदल्या दिवशी रात्री भिजवलेला आहे. सकाळी तो असा उपसून घेतला, म्हणजे चाळणीत काढून घेतला. आता ह्याला मी थोडासा असा सडून घेणार आहे, म्हणजे त्याची सालं निघतील. त्यासाठी एक कापड इथे घेऊन आणि एक चिमूटभर त्याला मीठ लावूयात आपण. थोडे थोडे मी घेते आणि जरा असं एक कापड घेऊन वरनं असं परत बंद करून त्याला थोडेसे हे आपण जे असे सडून घेतोय, म्हणजे ही सालं काढून घेतोय गव्हाची, ते पूर्वी उखळ असायचे, उखळीमध्ये सगळे करायचे. तर आता उखळ तर नाही आहे, पण असं थोडासा खलबत्ता असला की मग त्याच्यात टाकून मी थोडं असं ह्यानी कुटून घेते, म्हणजे थोडीशी तरी सालं अशी निघतात. कारण आता उखळीची जागा मिक्सरनी घेतली आहे. आता हे मी चांगले धुवून घेतलेत, चोळून धुतलेत, त्याच्यामुळे जी उरली जे त्याची सालं होती ती पण निघालीत. आता आपण हा मिक्सरमध्ये थोडा फिरवून घेऊयात. हा मिक्सरमध्ये बारीक नाही करायचा, अगदी म्हणजे एका गव्हाचे 2 तुकडे झाले की बस. हे गहू मी मिक्सरमधनं असे काढून घेतले, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एका गव्हाचे 2 तुकडे, असे खूप असं बारीक नाही करायचं, कारण ते खीर पण खाताना असं दाताखाली आलं की ते चांगलं लागतं. आता आपण ह्याच्यात साधारण 1 वाटी पाणी टाकूया आणि कुकरला चांगल्या 8-10 शिट्ट्या काढून घेऊयात आपण. त्याच्या गव्हाला जरा शिजायला वेळ लागतो. इथे कुकरमध्ये मी 1.5 कप पाणी टाकले आणि आता आपण हा जो मिक्सरमधून गहू काढला होता तो ठेवते. झाकण ठेवूयात आपण ह्याला आणि आता कुकरच्या चांगल्या 8-10 शिट्ट्या काढून घ्यायच्या, कारण गव्हाला शिजायला वेळ लागतो. आता आपला गहू छान शिजला. इथे कुकरमधनं मी काढून घेतला आहे, तो जरा गार करत ठेवते. तोपर्यंत आपण इथे मी घेते 1.5 कप नारळाचं दूध. नारळाच्या दुधात आपण 1 कप गूळ टाकून घेतोय. नारळाच्या दुधात फक्त गूळ आपण असा विरघळेल तेवढाच करायचा आहे, गरम त्याला तेवढाच करायचा आहे. आता इथे आपण कुकरमध्ये जो शिजवून घेतला आहे तो गहू टाकतोय. गॅस बारीकच ठेवायचा, बारीक गॅसवरती. आता आपला गहू टाकून झाला आहे. आता आपण दूध घेतलं, इथे मी साधं दूध घेते. आता हे आपण 1 कप दूध टाकतोय. छान इथे असं हलवून घेऊया. आणि या गव्हाच्या खिरीला खूप साधं दूध जास्त आपण जितकं टाकू तेवढं ते पितच. आता आपली खीर इथे छान एक 4-5 मिनटं झालीत आणि उकळी आली आहे त्याला. आपण आता काजू टाकूया त्याच्यात. 1-2 चिमूट वेलची, जायफळ किसून टाकते थोडं. जास्त जायफळ टाकलं तरी थोडीशी कडवट लागते ती. आणि ॲक्च्युली मी अगदी चिमूटभरच वेलची टाकली याच्यात, कारण आपण इथे गूळ टाकलं आहे. जेव्हा आपण कुठल्याही गोड पदार्थात गूळ टाकतो तेव्हा आपण जायफळ टाकतो त्याच्यात, आणि ज्या पदार्थात आपण साखर टाकतो तेव्हा वेलची असते. चवीपुरते थोडी अगदी मिठाची कणी, अगदी चवीपुरती एवढीशी बस.
आपली गव्हाची खीर इथे तयार आहे. इथे आपली गव्हाची खीर तयार आहे. अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी ही खीर आहे आणि ती राहून राहून जरा जाड होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही खायला घ्याल तेव्हा त्याला वरून दूध टाकून आणि घ्यायचं आणि ही एक 8 दिवस फ्रीजमध्ये आरामात राहू शकते. तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा ती बाहेर काढायची. तुम्ही गार खा, गरम खा, कशीही जशी आवडत असेल तसं दूध टाकून ती अतिशय छान लागते. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.